सो हॅलो गाईज अँड फायनली मी परत व्लॉगिंगला सुरुवात केली आहे. जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं की मी व्लॉग चालू करते. सो सपोर्ट करा तुम्ही परत अजून आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे लेग डे आणि बिफोर वर्कआउट फॉर लेग डे. आज थोडी ताकद नाही आहे, मूड पण नव्हता यायचा, बट मी आले बिकॉज आज फर्स्ट डे आहे. आणि जर तुम्ही विचार करत असाल, इफ एनी वुमेन, तर तुम्ही विचार करत असाल की पिरियड्समध्ये जिमला जायला पाहिजे का नाही, तर असं काही नाही आहे गाईज. जर तुम्हाला असे काही डाऊट्स असतील तर मी नक्की त्याचे आन्सर देईल आणि आय विल सजेस्ट यू की तुम्ही जिमला जा. थोडा टाईम लागेल तुम्हाला. जर तुम्ही बिगिनर असाल तर तुम्हाला हे नाही जमणार, म्हणजे थोडंसं डिफिकल्ट जाईल. बट तुम्हाला पेन वगैरे नसेल होत काही PMSमध्ये वगैरे, देन यू शुड गो टू जिम. त्यामुळे तुमचे मूड स्विंग्स वगैरे, ब्लड सर्क्युलेशन वगैरे, ब्लड फ्लो वगैरे अजून चांगलं होईल. सो डोंट अवॉइड दी जिम. तुम्ही जिमला जा आणि एन्जॉय युअर लाईफ. लेट्स गो गाईज नीचे. लेग्स डे फर्स्ट. आता फर्स्ट मी बॅक स्क्वॉटला सुरुवात करते. आय होप तुम्हाला म्युझिक नसेल येत. सो लाईट वेट घेणार आहे आज. बॅक स्क्वॉट तिथे स्टॉप केलं. 70 kgवर 6 मारले आहे. तो माझा लास्ट सेट होता. तेवढी एनर्जी नव्हती वाटत म्हणून मी स्टॉप केलं आणि आता लेग प्रेस चालू केलं. लेग प्रेसचा एक सेट मारून घेतलाय वॉर्मअप. त्याचं शूट नाही गेलंय.
तो गाइस मेरा आधा वर्कआउट हो गया है और ये अभी आया है। इतने दिनों बाद आज वर्कआउट करने वाला था मेरे साथ और फिर भी 1 घंटा लेट है। माझा लेग प्रेस कुठे गेले? लेग प्रेसचे 4 सेट झालेत, बॅक स्क्वॉट झालंय। सो माझं आता बॅक स्क्वॉट, लेग प्रेस, सुमो स्क्वॉट। लेग प्रेसवर मी 2 व्हेरिएशन मारले, हॅमस्ट्रिंगसाठी आणि क्वाड्रायसेप्ससाठी। त्यानंतर मी घेतले सुमो स्क्वॉट्स आणि आता मी लंजेस चालू केलेत, ज्यासाठी मी मेन हे अँकल वेट्स घातलेत। त्याचा यूज मेन आता आहे, म्हणजे यूज तर त्याचा मी आतापर्यंत केला आहे, बट त्याचा इफेक्ट मला मेन आता जाणवेल, बिकॉज आता मेन फंक्शनल एक्सरसाइज आहे, दॅट इज लंजेस विथ नी ड्राईव्ह। लेट्स गो। मी फर्स्ट सेट केला आहे, आता आहे सेकंड सेट। म्हणजे थोडासा क्राऊड झाला म्हणून मी थांबलो।
पंप आलाय गाईस. अजून एक सेट. आधी मी याआधी एक सेट मारलाय, हा सेकंड सेट होता माझा. आणि यानंतर अजून एक सेट मारेन. त्यानंतर लेग एक्सटेन्शन आणि विथ काफ रेजेस. काफ रेजेसचे 2 व्हेरिएशन घेणार आहे. त्यानंतर वर्कआउट संपेन आजचा. ठीक आहे. सो गाईज वर्कआउट झालाय अँड सी द पंप. कंडिशन मध्ये खूप चेंज झालाय, बट आय विल कम बॅक. सो दॅट्स इट गाईज. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. परत एकदा येईल मी अजून नवीन ब्लॉग घेऊन, मे बी लवकरच. हा ब्लॉग पण लवकर अपलोड होईल. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर असंच सी द क्वाड्रायसेप्स टाईप. तोपर्यंत तुम्ही असंच अजून ट्रेन देत राहा माझ्या चॅनलला. आणि अजून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कमेंट करा. काही अजून पण आपल्या चॅनलवर कमेंट्स येऊन येतात. तुम्ही जोपर्यंत रिस्पॉन्ड नाही करणार तोपर्यंत मला पण तेवढं नाही करणार की तुम्हाला काय पाहिजे नक्की. तुम्हाला रिस्पॉन्ड करत राहा आणि यूट्यूबवर कमेंट करा. राईट, इंस्टावर जाऊन